तर आज 10 जून मृग नक्षत्र सुरू नुकताच झालेला आहे. परंतु मृग म्हणजे पावसानं अजूनही डोळे वटारलेलेच आहेत. आणि डोळे वटारलेले म्हणजे मागच्या महिन्यात भरपूर प्रमाणात जिकडे तिकडे पाऊस पडला आणि अतिवृष्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. पण आज जेव्हा गरज आहे तेव्हा वरून राजानं डोळे वटारलेले आहे. तर आज भंडारा शहराची, भंडारा परिसराची एकंदरीत परिस्थिती जर सांगितली तर आज म्हणजे 5 ते 5:30च्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात हवा आला होता. हवा आला होता म्हणजे एवढा हवा आला होता, एवढा हवा आला होता, मोठे मोठे अक्षरशः जे महाकाय वृक्ष आहे आजूबाजूचे ते खूप मोठे हल्ले होते आणि मला असं वाटतं की पडले. आणि इकडे तिकडे वृक्षसुद्धा उन्मळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे जे टिनाचे छप्पर वगैरे असेल ते सुद्धा पडू शकते असं मला वाटते. ते सुद्धा उडू शकतात, एवढा हवा आला होता मोठ्या प्रमाणामध्ये. तर या हवेमध्ये थोड्या विजा कडकल्या, थोडं आभाळ पण गडगडलं होतं. आणि इकडे पाणी आलं नाही, खूप हवा असल्यावर पाणी तर पाऊस तर आला नाही. पण जिकडे मला वाटतं गोंदियाकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे, गोंदिया या साईडनं, असं म्हणजे गोंदिया आणि चंद्रपूर या साईडनं ते भंडाऱ्यामध्ये. भंडारा झाडीपट्टी आहे, नेहमीच पाऊस चांगलाच पडत असतो. परंतु यावर्षी पावसानं थोडं मागे पडल्यामुळे तर वरुण राजाला मला एवढीच विनंती करायची आहे की आता इतकी शेतकऱ्याची परीक्षा पाहू नको. कारण पावसामुळे एकंदरीत शेतकरी अडचणीत तर सर्वच अडचणीत. शेतकऱ्यांचा माल म्हणजे शेतकऱ्यांना पीक पाणी चांगलं असेल तर कामगारांना, मजुरांना काम मिळते आणि त्यांचा माल बाजारात चांगल्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात त्यांना पैसे येतात. मग ते पैसे ते जास्तीत जास्त बाजारपेठेमध्ये खर्च करतात, म्हणजे एकंदरीत सर्व सुगीस. तर या ठिकाणी म्हणजे 2-3 दिवसापासून अशी चर्चा किंवा असं प्रेडिक्शन करणं सुरू आहे की 13 तारखेनंतर पाऊस येईल. आणि मला वाटतं ते प्रेडिक्शन जवळपास खरं ठरत आहे. कारण जिकडे तिकडे आलाही असेल पाणी आणि इकडेसुद्धा येईल असं मी नाही सांगू शकत, कारण मी प्रेडिक्शन कधीच करत नाही. मी अंदाजसुद्धा वर्तवत नाही, फक्त यावा अशी मी विनंती करू शकतो. आणि वरुण राजाने आता तरी शेतकऱ्यांची परीक्षा पाहू नये. कारण आज हल्ली जर परिस्थिती म्हटलं तेवढी विदारक परिस्थिती आहे, म्हणजे भंडारा आहे की मुंबई आहे असं वाटून राहिलं. आणि आज जून महिना म्हणजे ऑक्टोबर हीट अशी वाटून अक्षरशः घामाच्या धारा निघत आहे. सर्व परेशान अस्वस्थ होत आहे. तर अजून परीक्षा पाहू नये. कारण जिकडे तिकडे जे मागच्या हवामानामध्ये पाण्यामध्ये जे काही गवत आलं होतं, हिरवं गवत अंकुर झालं, चांगलं मोठं गवत झालं, ते सुद्धा आता कोमेजून जात आहे, ते सुद्धा वाढण्याच्या मार्गावर आहे. करिता आता तरी वरुण राजाने आमच्यावर कृपा करावी एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे.